राज्यात हुकुमशाहीचे वारे वाहू लागले. पेशवाईची मनुस्मृती पुन्हा अवतरणार. कुठे चालला आहे महाराष्ट्र आमचा? कॅप्टन खरात या भोंदू बाबाचे 3x रूप पाहण्याची दुर्दैवी वेळ इथल्या जनतेवर आली आहे. खरं तर देवानं पुरुषाच्या पाठीला डोळे दिले असते तर सर्व काही शोकांतिका नष्ट झाली असती. आता यापुढे केवळ नंगानाच पाहायचा उरला आहे. महाराष्ट्रात जेवढे बुवा बाबा महाराज, भटजी, शेटजी, ज्योतिष विद्या, मौलाना यांच्यावर आता कुणीही विश्वास ठेवू नये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तंत्रमंत्र, विद्या, पूजापाठ, जादूटोणा, होमहवन सर्व काही थोतांड झालं आहे. म्हणूनच महाराष्ट्रात जेवढी मंदिरे, मशिदे, तीर्थस्थान, देवस्थान आहेत यावर सरकारी ताबा असावा अशी मागणी आता होत असली तरी श्रद्धा, अंधश्रद्धा, नाविलाज, मजबुरी, स्वखुशी व दैवी शक्तीची भीती आजही कायम ठेवण्यासाठीचा स्टंट जपला जात आहे. भोंदू खरातने राज्यातील दिग्गज नेत्यांना वायग्रा अमृताचे पाणी दिले. जनतेला मूर्ख बनवणारे नेते मात्र स्वतःच मूर्ख बनले. कोणताही व्हिडिओ व्हायरल झाला की AIचे कारण सांगितले जाते. म्हणजे खरं काय आणि खोटं काय ही संभ्रमावस्था पुन्हा निर्माण केली जात आहे. भोंदू खरातच्या कृत्यांमध्ये ज्यांनी सहभाग नोंदवला आहे त्यांना पश्चात्तापाची भीती आणि लाज आता वाटू लागली आहे. आतापर्यंत जेवढे व्हिडिओ व्हायरल झाले त्यामध्ये भोंदू खरातचे स्पष्टीकरण मात्र जनतेसमोर आले नाही. खरात माध्यमांसमोर कधी बोलला नाही. त्याचं बोलणं जनतेसमोर आलं पाहिजे पण ते दाखवलं जात नाही. म्हणजे एक प्रकारे हुकुमशाहीची सुरुवात यामागे दिसून येते. पेशवाईच्या मनुस्मृतीचे कांड पुन्हा अवतरणार असं चित्र सध्या तयार होऊ लागलं आहे. जो तो हुकुमशाहीचा मार्ग अवलंबत आहे. पण प्रत्येक गोष्टीचा एक रिप्लाय असतो. करावं तसं भरावं, पेरेल तेच उगवणार, कर्म तसा प्रारब्ध याचं भान सध्या कुणाला राहिलं नाही. जीवन जगण्याचं नेमकं गणित मानवाला सोडवता येईन असं झालं आहे. देवानं मानवाला बुद्धी, ताकद, सौंदर्य, मनभावना, इच्छा, आत्मतृप्ती सर्व काही बहाल केलं पण जीवनाची परिक्रमा मानवाला पूर्ण करता आली नाही. याच मानवाने कल्पना रचित देवांच्या निर्मितीचा भक्तिभाव तयार करून अंधश्रद्धा निर्माण करण्यात मोठं यश मिळवलं आहे. सध्या मानवाची दुनिया युग बदलती दुनिया झाली आहे. डोळ्यांनी पाहिलं की मनात इच्छा होते. इच्छा प्राप्तीसाठी मनाची घालमेल सुरू होते. बुद्धी लगेच विचार करू लागते. इच्छा बळावली की माणूस आत्म्याच्या तृप्तीसाठी धडपड करू लागतो. त्यातूनच जीवनाचा खरा संघर्ष सुरू होतो आणि होत्याचं नव्हतं होऊन जातं. कसेही मिळू दे मनाला, आत्म्याला आनंद मिळाला पाहिजे यासाठी जबरदस्ती, घुसखोरी, अघोरीपणा केला जात आहे. सत्ता, संपत्ती, आहारविहार, भोग या सर्व गोष्टी प्राप्त व्हाव्यात यासाठी माणूस हाणामारी सुद्धा करू लागला आहे आणि यातूनच रामायण, महाभारत घडू लागला आहे. राज्यातील निवडून आलेले लोकप्रतिनिधी शहराच्या, गावच्या, मतदारसंघाच्या विकास कामासाठी प्रस्ताव सादर करून निधी खेचून आणण्यात गुंग झाले आहेत. विकास कामे तर कुठेच दिसून येत नाहीत. केवळ पैसा मिळवणे हाच मोठा उद्देश दिसून येत आहे. नेत्यांना, लोकप्रतिनिधींना आता कशाचीच भीती उरली नाही. सर्व काही दामदूट नेण्याचा कारभार केला जात आहे. सत्तेचा दुरुपयोग हुकुमशाही पद्धतीने केला जात असल्याचे दिसून येत आहे. भोंदू खरातच्या 3x पॅटर्नने राज्याच्या अब्रूची लखतर उडवून टाकली आहेत. सर्व काही लाजिरवाणपणाने हास्यास्पद ठरत आहे. कुठे चालला आहे महाराष्ट्र आमचा असं म्हणायची आता वेळ आली आहे.